तर आपल्या समोर येते आदिती अमोणकर. तुझ्या मनात कोणीतरी लपलं ग, तुझ्या मनात, तुझ्या मनात कोणीतरी लपलं ग, तुझ्या मनात किती जरी आजवरी जपलं ग, तुझ्या मनात किती जरी आजवरी जपलं ग, तुझ्या मनात, तुझ्या मनात कोणीतरी लपलं ग, तुझ्या मनात. कधी न दिला डोळ्याला डोळा, कधी न दिला कधी न दिला कधी न दिला डोळ्याला डोळा. स्वभाव अगदी साधा भोळा, साधा भोळा. कसा सुचावा भलता जाळा, कसा सुचावा भलता जाळा. तरी दैव खुदू खुदू हसलं ग, तुझ्या मनात, तुझ्या मनात कोणीतरी लपलं ग, तुझ्या मनात, तुझ्या मनात कोणीतरी लपलं ग, लपलं ग, तुझ्या मनात कोणीतरी लपलं ग, तुझ्या मनात. खूप छान झालं गाणं. थँक्यू. कोणापासून सुरुवात करायची? राहुल दादा. माझ्याकडे शब्द नाहीत वर्णन करायला. काय की अतिशय साध्या आणि सोप्या चाली असतात ना, अतिशय साधे, म्हणजे सुरांमध्ये काही चमत्कृती नाही, काही नाही, या सगळ्यात कठीण असतात गायला. आणि तू अप्रतिम गायलीस, अतिशय सुरामध्ये गायलीस थँक्यू. आणि खूप आनंद मिळाला, थँक्यू. खूप आनंद मिळाला. हे माणिकबाईंनी गायलंय आणि भाई काकांचं आमच्या संगीत आहे, म्हणजे पु ल देशपांड्यांचं. मला भाई काकांवरनं एक माझ्या आयुष्यामध्ये घडलेला एक खूप मोठा किस्सा, ज्यांनी माझं आयुष्य बदललं. मी तेव्हा CA करायचा प्रयत्न करत होतो, फाउंडेशन झालो होतो, आणि एक ते जे वय असतं ना आपलं, की अभ्यासही करायचा असतो आणि गाणंही करायचं असतं, तर दोन्ही बॅलन्स करणं अतिशय अवघड गेलं होतं मला. त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर इतका इंटॅक्ट होता. ते मला म्हणले, तू असा रोड का झालायस? म्हणलं काका असं आहे की, म्हणलं मी आता CA करतोय, आर्टिकलशिप करतोय, त्याच्यानंतर परीक्षा आहे, अमुक आहे. ते म्हणलं तुला कोणी सांगितलंय करायला? म्हणलं म्हणजे काय, मला आवड आहे टॅक्सेशनची, ऑडिटिंगची वगैरे. ते म्हणले राहुल, तू आपल्या स्टेशनपासून घरी येतोस, तुला डॉक्टर, CA, इंजिनियर, आर्किटेक्ट, ICW, तुला किती पाट्या दिसतात रे? मी म्हणलं अशा कसल्या? बऱ्याच पाट्या दिसतात. ते म्हणले तुला गव्याची पाटी दिसते का रे? म्हणलं काय काका चेष्टा करताय, अशी काही पाटी असते का? ते म्हणले तुला तुझ्या घराच्या बाहेर ती पाटी लावायची आहे. तुझं काम 2 तंबोऱ्यांच्या मध्ये बसून गाणं आहे, हे करायला अख्खी दुनिया बसलेली आहे. आणि मी मग माझ्या आजीला आणि आईला, वडिलांना विचारलं की मी CA करू का, हे करू? एका क्षणाचाही विलंब न करता माझ्या आई वडिलांनी सांगितलं की तुला गायचं आहे. तर तो अतिशय मोठा माझ्या आयुष्यातला एक प्रसंग आणि भाई काकांची आठवण. अदिती, तुझे सूर इतके सुंदर लागतात थँक्यू. की अक्षरशः कधी कधी डोळे बंद होऊन जातात. इतका परफेक्ट सूर लागतो तुझा. तुझ्या आवाजामध्ये एक सुकून आहे, शांतता आहे, गांभीर्य आहे, आणि तुझी व्हॉइस क्वालिटी इतकी सुंदर आहे अदिती. आणि मगाशी मी उज्ज्वला सांगत होतो की जे स्विच ऑन स्विच ऑफ करायला पाहिजे ना, एका गाण्यापासून दुसऱ्या गाण्याकडे जाताना, तुला हे खूप छान जमतं आणि हे शिकण्यासारखे सगळ्यांनी. ओके, सो ऑल द बेस्ट. आणि खूप छान वाटलं मला, खूप आवडलं, थँक्यू. मनापासून खूप आवडलं. या एपिसोड मधला हा पहिला नाही आहे. थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू.